ऐका, अंधारामध्ये जाऊ लागली वानर मंडळी. पुढे समोर हनुमंत गुरुराज वाट दाखवू लागले आणि निघाले तर देखणं हनुमंत. अंधारामध्ये सुद्धा काही माणसाला दिसत आहे. तुम्हाला आम्हाला अंधारात काही दिसत नाही. सापाला मात्र दिसत आहे, जनावराला दिसत आहे, घुबडाला दिसत आहे, काही लोकांना दिसतंय. पुन्हा त्याच्यामध्ये राक्षसांना दिसतंय. त्याचं नाव निशाचर, रात्री फिरणारे. काही मोजके लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांना दिसतंय. वानर विरायक शक्ती एक मास निकळ पडले उपवास अनोदके विनकासा विस विवर त्रास पावले. वानरांची किती दिवसाचा उपवास सांगितला? 30 दिवसाचा, 1 महिना. निराहारी, नीर, पाणी सुद्धा नाही. नीर म्हणजे पाणी, पाणीही नाही, आहारही नाही. अशा स्थितीमध्ये वानर बेजार झालेले. बरं, इकडून तिकडून पाण्याचा शोध लागला. अंधार कोठडी, जायला रस्ता नाही. सगळी तळमळ 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 वाटू लागली. त्यांची नाही, तुमचं आमचं तेच आहे. संसारात इथपर्यंत जवळ येतंय. आत्ता लागलं म्हणजे पोरग, आत्ता मी गाडी घेईन, आत्ता माडी बांधीन, तर म्हणजे फेल झालं. शक्ती नाही, शक्ती नाही पुढे जावयासी, मागे परतुनी यावयासी. मार्ग लक्षणा तयासी वानरासी अति दुःख. अतिशय दुःख झालेलं आहे वानरांना. पुढं जायला पावला ताकद राहिली नाही. अंगामध्ये बळविणे शक्ती, बोलू नाही, चालू बी नाही. मी म्हणतो आता नुसतं बोलू नाही, हा बळविणे शक्ती, चालू नाही, चालताच येत नाही. पाठीमागं जावं तरी शक्ती नाही, पुढं जावं पाऊल उचलत नाही. वानरांची फजिती सुरू झाली. जशी जीव देवाला सुटल्यानंतर बेजार होतात त्या पद्धतीनं. विवर मार्गाती दारुणा तमा माझी एक योजना. अति संकटी केले गमन मूर्छापन्न मग झाले. असो, मूर्छापन्न झाले. किती वेळ बेजार होतोय माणूस, जीवाची ताकद आहे. एक